हां. रविवारचा दिवस होता. रात्रीचे जेवण उरकल्यानंतर सुधाताई आणि त्यांचा मुलगा बसवून आपल्या आपल्या खोलीत निघून गेले. रात्री अचानक थप्पडच्या आवाजाने सुधाताई जाग्या झाल्या. त्यांच्या बाजूच्या खोली त्यांचा मुलगा हिमांशूची होती. आवाज तिथूनच आला होता. त्यांनी चष्मा लावला आणि पटकन त्या दरवाजाकडे गेल्या आणि त्यांनी त्यांची सून अनुराधाच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यांना दार ठोठवायचे होते, पण नंतर त्यांनी स्वतःला थांबवले. इतक्या रात्री दार ठोठावणे योग्य वाटणार नाही, असे त्यांना वाटले. सुधाताई स्वतःला समजावून परत स्वतःच्या खोलीत निघून गेल्या. सुनेच्या रडण्याचा आवाज ऐकून त्या बेचैन झाल्या. नक्की मुलगा आणि सून यांच्यामध्ये काय घडलं असेल याचा त्या विचार करू लागल्या. बेडवर पडूनच त्या बराच वेळ कूस बदलत राहिल्या. सकाळी अनुराधाशी या संदर्भात बोलू असा विचार करून त्या झोपी गेल्या. सुधाताईंना सकाळी लवकर उठण्याची सवय होती. सकाळी लवकर उठून दररोजची कामं आटपून त्या मंदिरात जाऊन आल्या. तेव्हा अनुराधाला पाहून त्यांना रात्रीचा प्रसंग आठवला. "अगं अनुराधा, रात्री तुझ्या खोलीतून विचित्र आवाज येत होते. मी आले होते, पण नंतर तुला आवाज देणे मला योग्य वाटले नाही." "हो आई, तो पाण्याचा ग्लास टेबलवरून पडला होता," असं म्हणत ती काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करू लागली. पण अनुराधाचे सुजलेले डोळे सर्व काही सांगत होते. अखेर ती रात्री खूप रडली होती आणि तिला नीट झोपही आली नव्हती. पण सुधाताई तिच्याकडे बघून समजून गेल्या होत्या की अनुराधाला काहीतरी लपवत आहे. तेवढ्यातच हिमांशू रागारागात आला आणि म्हणाला, "अजून तू नाश्ता बनवला नाहीस? मला दुकानात जायचं आहे." "अनुराधा, तू कुठलेच काम नीट करू शकत नाहीस, त्यामुळे मी नेहमी चिंतेतच असतो." अनुराधा एक शब्दही बोलली नाही आणि पटकन तिने नाश्त्यासाठी पोहे बनवले. ते तिने प्लेटमध्ये आणून हिमांशूच्या समोर ठेवले. परत पोहे असं बनवून हिमांशू पोह्याची प्लेट फेकून दिली. "तुला तर काही बनवायलाच येत नाही. मी बाहेरच नाश्ता करेल आणि तू दुपारचे जेवण बनवून दुकानावर पाठवण्याची गरज नाही," असे बोलून तो रागाने दरवाजा जोरात लावून निघून गेला. सुधाताईंना काही समजत नव्हते, कारण हिमांशू आणि अनुराधाच्या लग्नाला आत्ताच काही महिने झाले होते. हिमांशू अनुराधाशी असे का वागू शकतो याचा विचार करू लागल्या. हिमांशूमुळे अनुराधा दिवसभर शांत बसत असते. घरचे सर्व कामं उरकून ती त्यांच्या रूममध्ये जाऊन बसत असे. हिमांशू आणि अनुराधा यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले होते. त्या दोघांमध्ये अशीच वारंवार भांडणं होऊ लागली. एक दिवस सकाळी हिमांशू अनुराधावर ओरडत होता. त्यातील काही शब्द सुधाताईंच्या कानावर पडले. ते खूप विचित्र होते. तेव्हा सुधाताईंनी त्याला थप्पड मारली. "हे तुझं काय चालू आहे? मी किती दिवस झाले आहे हा तमाशा घरात बघत होती. कोणी आपल्या पत्नीशी असं बोलतं का? अनुराधा तुझी पत्नी आहे, मोलकरी नाही. तुझ्या पत्नीसोबत तू प्रेमाने बोलत जा." सुधाताई त्याला जाब विचारण्याच्या आधीच तो आईसमोर काहीच न बोलता निघून गेला. त्यानंतर त्या सुनेला विचारू लागल्या, "अनुराधा, काय घडत आहे तुमच्या दोघांमध्ये?" "मी असे विचारणे बरोबर नाही, कारण ही तुमच्या दोघांमधील गोष्ट आहे. पण तुमच्या दोघांमधील भांडण आता जास्तच होत चालली आहे. मला हे रोजची भांडण बघवत नाही." सासूची सहानुभूती मिळाल्यावर आज अनुराधा भावूक झाली होती. ती पाणवलेल्या डोळ्याने म्हणाली, "आई, हिमांशू माझ्यावर रोज रागवतात. बेडरूममध्ये तर त्यांनी माझ्यावर हातही उचलला. आई, माझ्या भावाने महागडी कार घेतली आहे, तेव्हापासून ते माझ्यावर आई-वडिलांच्या घरून अशीच गाडी आणण्यासाठी दबाव टाकत होते. मी माझ्या वडिलांकडून कार मागायला नकार दिला, कारण वडिलांनी आपली सर्व जमापुंजीमध्ये माझे लग्न करून दिले. भाऊ दुसऱ्या शहरात चांगली नोकरी करतो, त्याने स्वतःच्या कमाईतून ही कार खरेदी केली आहे. मी माझ्या वडिलांना अशी कार कशी मागू शकते? माझे वडील माझ्यासाठी एकटे किती करणार? त्यांनी माझ्या लग्नात खूप काही दिले आहे." अनुराधाच्या तोंडून हे सर्व ऐकून सुधाताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा मुलगा घरगुती हिंसाचार करत असून हुंड्याची मागणी करत आहे, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी हिमांशू दुकानात जाताच सुधाताईंनी त्यांच्या मैत्रिणीच्या मुलाला, जो व्यवसायाने वकील होता, त्याला घरी बोलवले. त्यांनी अनुराधा आणि सुधाताईंचे संपूर्ण भाषण ऐकवले. सुधाताईंच्या विनंतीवरून त्यांनी हिमांशूवर गुन्हा नोंदवला
अनुराधा खूप घाबरली आणि घाबरून म्हणाली, आई तुम्ही असे कसे करू शकता? हिमांशू तर तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही त्यांच्याच विरुद्ध गुन्हा कसा काय नोंदवत आहात? हिमांशू तुमचा मुलगा आहे आणि मी तुमची सून आहे. खरं तर आई आपल्या मुलाची बाजू घेते कारण तो त्यांना प्रिय असतो आणि तुम्ही त्यांच्या विरोधात असे कसे काय करू शकता? सुधाताई बोलल्या, हो मी माझ्या मुलाच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे कारण एका आईपेक्षा पहिली मी एक स्त्री आहे, पत्नी आहे. मी तुझं दुःख समजू शकते. हिमांशूचे वडील सुद्धा माझ्यावर नेहमी हात उचलत होते. मी गुपचूप सर्व सहन करत होती, जशी तू सहन करत आहेस. तरीही पत्नी नेहमी आपल्या पतीच्या चुका लपवत असते. पण आता मी तुला हे सर्व सहन करू देणार नाही. मी एक आई आहे. मुलाने चांगलं काम केलं तर त्याला कसं प्रेम द्यायचं आणि वाईट काम केलं तर त्याला कशी शिक्षा द्यायची हे मला व्यवस्थितरित्या ठाऊक आहे. त्याला शिक्षा झाली तर त्याला आयुष्यभर सर्व गोष्टी लक्षात राहतील. सुधाताईंनी पुन्हा गुन्हा दाखल केल्यावर त्याला न्यायालयात बोलावण्यात आले आणि त्याच्याच आईने त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे त्याला सहन झाले नाही. तो रागाने म्हणाला, आई हे सर्व काय आहे? तू तुझ्या मुलाच्या विरोधात आहेस. सुधाताई बोलल्या, हो हिमांशू, तू मला हे सर्व करण्यासाठी भाग पाडले आहे. माझ्या सुनेची ही अवस्था मी पाहू शकत नाही. ती तुझी पत्नी आहे याचा अर्थ ती सर्व काही सहन करेल असे नाही. तू तुझ्या आईचा जसा आदर करतोस तू तुझ्या पत्नीचा आदर करायला शिक. ती घरगुती हिंसाचाराची शिकार होत आहे. त्यामुळे स्त्रीच्या हक्कांचे पूर्णपणे संरक्षण करणे हे एक स्त्री म्हणून मी माझे कर्तव्य आहे. तरच घरगुती हिंसाचार कमी होईल. नाहीतर तुमच्यासारखे मुलगे आपल्या हव्यासापोटी आणि स्वार्थापोटी बायकोंना मानसिक आणि शारीरिक छळ करत राहतील. शिक्षा झाल्यावर तुम्ही पुन्हा ते करण्याचा विचारही करणार नाही. हिमांशूने माफी मागितली. न्यायालयाने त्याला दंड भरण्यास सांगितले आणि भविष्यात असे करणार नाही असा इशारा देऊन सोडून दिले. अनुराधाने सासूबाईचे आभार मानले कारण त्यांच्यामुळे तिला तिचा गमावलेला आदर परत मिळाला आणि तिला कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्ती मिळाली. तर मित्रांनो, एखाद्या मुलाने स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी बायकोच्या माहेराची अपेक्षा न करता स्वतः कष्टाने आणि मेहनतीने पैसे कमवले पाहिजे किंवा तेवढे स्वप्न पाहावी जेवढी आपण पूर्ण करू शकतो. बायकोला उगाचच त्रास देऊन तिचा छळ केलात तर पुढची शिक्षा भोगण्यासाठी सुद्धा तयार असलं पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथासोबत. धन्यवाद.